पुढे जाऊया। नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला। या मेळाव्यात बोलताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली। जिल्हा बँकांमध्ये तब्बल 8,600 कोटी रुपये अडकले। या नोटा स्वीकारायला राष्ट्रीयकृत बँका तयार नाहीत, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच पंतप्रधानांच्या 56 इंची छातीच्या वक्तव्याचीही खिल्ली त्यांनी उडवली। तर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नोटाबंदीवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती। जिल्हा बँकेला टाळ आहे। मग या ज्या काही सगळ्या नोटा बाहेर आल्या त्यातली एक तरी नोट जिल्हा बँकेतनं बाहेर आलेली आहे? मग टाळ लावून केलं काय? आल्या कुठून या नोटा? जिकडनं तुम्हाला वाटतंय की तिकडे घोटाळा होतोय, गोंधळ होईल, भ्रष्टाचार होईल म्हणून तुम्ही त्या बँकेने टाळं लावून टाकलं। त्या बँकेतनं एक सुद्धा नोट बाहेर आलेली नाही, तरी सुद्धा लाखो कोटीच्या नोटा बाहेर आल्यात। या कुठल्या बँकेतनं आल्यात, त्यांच्यावरती कारवाई कोण करणार आहे? माझ्याकडे 2 एकर वांगी होती आणि गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी मी घरी गेलो आहे आणि कांद्याची वांग्याची पट्टी वगैरे बघितली आणि पट्टी बघितल्याच्या नंतर माझी शेती बघणारा जो आमचा सहकारी आहे त्याला म्हणलं की ही पट्टी बघितली आणि काल वांग तोडायला, त्याचं कॅश भरायला आणि पुण्याच्या नाही तर मुंबईच्या बाजारामध्ये पाठवायला जो खर्च येतोय तो सुद्धा तुझ्या पट्टीच येत नाही। हे कशाला काळजी ठेवायची? म्हणजे आता मी जाण्याच्या पूर्वी ट्रॅक्टर नाही तर नांगर घाल आणि तेवढं का वांग काढून टाक। पहिल्यांदा एक भूल द्यावी लागते आणि भूल देऊन मग ऑपरेशन केलं जातं। मग काही जण म्हणाले की भूल न देताच ऑपरेशन सुरू केलं आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या ते लक्षात आले की अरे आपली चूक झाली, भूल न देता ऑपरेशन केलंय। ऑपरेशन तर अर्धवट झाले, फाडून तर ठेवले, शिवायचं कसं माहित नाही। मग भूल कसली द्यायची? घोषणांची भूल। जे दणादण योजना जाहीर केल्या त्याच्यातल्या काही योजना तर जुन्याच आहेत। त्या गर्भवती महिलांची योजना जुनीच आहे, ती पुन्हा जाहीर केली। सगळ्यांना वाटलं काय हो, राजा उदास झाला आणि हाती भोपळा दिला। सगळे म्हणजे काय धाडसी निकाल, कोणी निकाल घेतला होता असा? या गड्यांनी घेतला म्हणजे ते सांगितलं होतं की 56 इंच छातीचा माणूस आहे। 56 इंच खरं दिसते, घेतलं नाही। आणि महिना गेल्याच्या नंतर जसं जसं लोकांना जाणवायला लागलं तर कुरकुर करायला लागले। लोकांना विचारले लाईनीमध्ये भरायला कधी लागलं, किती वेळ झालं? म्हणजे तुम्ही लाईनीत म्हणजे झाले 5 तास झाले। म्हणजे आज पहिल्यांदाच नाही, म्हणजे कालही लाईनीच होतो, पण माझा नंबर लागला त्यावर तिथलं चलन संपलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।